मनवा, आपण कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊ. सगळे तिकडेच आहे, तिकडेच डिस्कस करूया. ओके? ओके. चल. हो हो. हॅलो सर. हॅलो मॅम. हॅलो. या मनवा. मनवा, या आमच्या कॉस्ट्युम डिझायनर आहे. डिझाईन आणि बाकी गोष्टींच्या बाबतीत या माहिती देतील तुम्हाला. आणि ही आमची हेअर अँड मेकअप टीम आहे. सर, मॅडमच्या लुक संदर्भात माझ्याकडे काही बेसिक आयडियाज रेडी आहेत. सो आपण पहिले यांचा हेअरकट करूया आणि थोडं ग्रूमिंग पण करूयात. नो प्रॉब्लेम. तुम्हाला हवा तसा मेकओव्हर करा, फक्त चांगलं दिसलं पाहिजे. येस सर, शुअर. सर, मी मॅडमचा मेकअप ट्रायल पण करून घेते. मनवा. प्लीज कम मॅम. काय झालं? माझं मनुष्य बोलणं झालं आता. मग काय म्हणाली? आले राजवीर? हो, आले. कुठे गेले होते? ते कामासाठी कुठेतरी गेले होते बाहेर आणि तिथे त्यांचा फोनच बंद झाला. मी म्हंटल ना तुला, कामाच्या गडबडीत होतं असं कधी कधी. तू उगाच टेन्शन घेतलंस. उगाच टेन्शन घेत नाहीये मी. तिथे आपल्या मनवाचे जे हाल होतात ते बघवत नाहीयेत मला. म्हणजे राजवीर आले तरी सुद्धा मनूला कसला तरी त्रास होतोय. काहीतरी बिनसले नक्की. असं का वाटतं तुला? म्हणजे मी आता तिच्याशी फोनवर बोलले ना, तेव्हा ती खूप अस्वस्थ वाटली मला. अगं पण राजवीर आलेत ना घरी. हो, राजवीर आलेत, पण तरी सुद्धा मला जरा अस्वस्थ वाटली ती. का? असं का वाटतं तुला? जाऊ दे हो, तुम्हाला नाही कळायचं. आरती, का नाही कळायचं? बाप आहे तिचा मी. हे बघा, राजवीर परत आले, ते चांगलंच झालं. पण मी जेव्हा मनुष्य फोनवर बोलत होते ना, तेव्हा मला तिचा आवाज काही बरोबर आला नाही. म्हणजे अजूनही नक्की काहीतरी बिनसलंय असं मला वाटलं. मी खूप विचारायचा प्रयत्न केला, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. सांगेल, तिला वाटेल तेव्हा ती नक्की सांगेल. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिच्याशी फोनवर बोलून घ्या ना. ती मन मोकळं करेल तुमच्यासमोर. मी तुला सांगितलं ना, तिला स्वतःहून जेव्हा वाटेल ना तेव्हा ती नक्की सांगेल. मला फोन करायची गरज नाही. आणि फोनवर अशा गोष्टी बोललेल्या मला नाही पटत. बघितलं, तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही चला माझ्याबरोबर, तिला भेटून येऊया. नाही म्हणाला. आता सुद्धा सांगते, तिच्याशी फोनवर तरी निदान बोलून घ्या, तरी सुद्धा नाही म्हणताय. आरती, मला सुद्धा काळजी आहे तिची. आरती, मी तुला नेहमी सांगत आलो की आपली मनू आता मोठी आहे, त्यामुळे स्वतःचे प्रॉब्लेम ती व्यवस्थित सोडवू शकते. आणि अडीअडचणीला आपण आहोतच ना तिच्याबरोबर. सगळं नीट होणार. आपली मनू सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल. ती सगळ्या अडीअडचणींवर मात करेल. विश्वास ठेव तिच्यावर. काय? नको काळजी करूस. ठीक, होईल सगळं नीट. कम इन. बसा. कसं वाटतंय? छान वाटतंय. तुमच्या बोलण्यातून वाटत नाहीये तसं. खरंच छान वाटतंय. मला पण. मनवा, ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नाही ना घेतलंय तुम्ही? नाही घेतलं असेल तर आधीच सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे सगळं बघायला. नाही, तसं काही नाहीये. पण तुम्ही टेन्स वाटताय मला. म्हणजे
हे सगळं पहिल्यांदाच करते ना, सवय नाहीये म्हणून जरा. होईल सगळं लवकर. बरं मला एक सांगा, बाकी सगळ्या गोष्टी नीट झाल्या ना? म्हणजे सगळे डिझाईन्स आवडले ना तुम्हाला? हम्म. एखादं डिझाईन आवडलं नसेल तर मला सांगा, मी चेंज करून घेतो. तुम्ही खुश आहात ना मनवा? काय झालं? काही नाही. तुम्ही सांगितलं नाही मला. तुम्ही खुश आहात ना? बाय द वे, तुम्ही आल्यापासून काहीच खाल्लं नाही. भूक नाही लागली तुम्हाला? आता घरी जाऊन खाईन ना. नाही नको, आपण लंचला जाऊ. अहो पण घरी मनवा, आपण लंचला जातोय. आजपासून तुमच्या मॉडेलिंगला सुरुवात होते. सेलिब्रेट करू. ओके, जस्ट काम रॅपअप करतो आणि निघूया. मम्मा मम्मा मी प्रॉब्लेम मध्ये आणि तू नेल पेंट काय लावत बसलीयस? का काय झालं? मी त्या मनवाबद्दल बोलतीये. काय झालं? ती काय बोलली का तुला? अगं तिने काही बोलायला घरात असली पाहिजे ना, आणि ती घराबाहेर गेली म्हणून माई मला कामं सांगतेय. मी आता एक काम करते, माझी सगळी कामं सोडते, माझं कॉलेज, माझा अभ्यास सगळं सोडते आणि घरात बसते, घर कामं करते. तिला करू दे तिचं मॉडेलिंग. आलं लक्षात माझ्या. थँक गॉड, फायनली तुला कळलं मला काय म्हणायचंय ते. मम्मा आपण बोललो होतो ना, तिला मॉडेलिंग नाही करायचं तर मला करू दे बोललो होतो ना. तिने नाही ऐकलं, ती स्वतः गेलीये फोटोशूटला. जाऊ दे. बर ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? आता तिचं मस्तपैकी फोटोशूट होणार, मोठमोठे होर्डिंग्स लागणार, पेपर मध्ये, मॅगझिन मध्ये फ्रंट पेजला फोटोज येणार. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी बसते इथे आणि घरकामं करते. तिला करू दे मॉडेलिंग. तू पावलटच का नंदा? तू कळत कसं नाहीये तुला? आता तिला तिची काय हाऊस पूर्ण करायची आहे करू दे, पण नंतर तुझाच नंबर लागणार आहे ना. कधी? मी म्हातारी झाल्यावर? मम्मा मला माहितीये तिला मी आवडत नाही ना, म्हणून ती हे सगळं मुद्दाम करते. ती म्हणवा ना यार, मुद्दाम करते ती, अशीच आहे. नंदा झालं तुझं? आता ऐकणार आहेस माझं? बोल. हे बघ, आता ती मॉडेलिंग साठी उभी राहिली ना तर राहू दे, पण हे सगळं निस्तरणं इतकं सोपं नाहीये. येते का लक्षात तुझ्या? बघ बाळा, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, फक्त थोडा वेळ जाऊ दे. येते लक्षात? मग मज्जा बघ काय होतं ते. ये ना ये. आई, बाबा. मस्त घर आहे तुमचं. थँक्यू. ही माझी आई आणि हे बाबा. हॅलो बाबा. हॅलो आई. हाय हॅलो. आई ही सुष्मिता. माहिती आहे आम्हाला. तुम्ही बसा, मी आले. या प्लीज. बस बस. काय कसं चाललंय काम? खूप मस्त चाललंय काम. म्हणजे मी आणि नितीश तर एन्जॉय करतो ही प्रोसेस. हो ना नितीश? काय ग, आमचा हा नितीश तुला त्रास देत नाही ना? नाही बाबा, अजिबात तुम्हाला त्रास देत नाही. उलट आम्हाला एकत्र काम करायला खूप मजा येते. गुड. एकत्र काम करताय, पण प्रत्येक स्टेप विचार करून घ्यायचा. नाही, मोठं काम आहे ना, म्हणून म्हटलं. बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कुठलीही गोष्ट करण्याआधी आम्ही 100 वेळा विचार करतो आणि मगच ती इम्प्लिमेंट करतो. दॅट्स व्हेरी गुड.
आई अहो आता खरंच नकोय. आता खरंच नाही जाणार. अगं खाऊन तर बघ, तुला आवडेल. आई तुम्ही स्वयंपाक खूप छान करता माहितीये मला, पण आत्ता खरंच नको. अरे तू तर पहिल्यांदा येतेस ना आमच्याकडे, मग तुला कसं कळलं मी छान स्वयंपाक करते? ऍक्च्युली तुम्ही ऑफिसमध्ये नितीशला टिफिन द्यायचा ना, तेव्हा मी आणि नितीश सोबत टिफिन खायचं. त्यामुळे ऑलमोस्ट तुमच्या सगळ्या डिशेस मी टेस्ट केल्यात. एक सांगू, तुम्ही खूप अमेझिंग स्वयंपाक करता. थँक्यू. मग तर तू हे खाऊनच बघ. घे घे आता तू म्हणतोयस तर हे घे. घे नाही. मस्त झालाय शिरा. आता तुम्ही एकत्र काम करताय ना, म्हणून तुला सांगतो की कामाच्या गडबडीत हा खाण्याकडे दुर्लक्ष करतो. तसं तूही करू नकोस. आणि यांनी जर दुर्लक्ष केलं तर याला ओरड. अहो आमच्या दोघांची परमिशन आहे तुला. चालेल बाबा. बाबा आई पण काय सांगता तुम्ही? बाबा तुमचं घर खूप छान आहे. आवडलं मला. हा, ते आमच्या आरतीचं डिपार्टमेंट. हे जे काय घर आहे ना, ते सगळं आरतीने केलेलं आहे. आमच्या घरची होम मिनिस्टर आहे ती. क्या बात आहे. अहो, काय चाललंय काय तुमचं? आज खूप दिवसांनी आलो ना आपण, असं काय? छान आहे रेस्टॉरंट. ऑफिसमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर नाही दिलं नीट तुम्ही. काय विचारलं होतं? आठवून बघा. मला खरंच काही आठवत नाही. एनिवे पुन्हा एकदा विचारतो, खुश आहात ना तुम्ही? तुम्ही खुश आहात ना? मी खुश आहे कारण तुम्ही खुश आहात. हे जे स्माइल आहे ना तुमच्या चेहऱ्यावर, ते असंच हवंय आयुष्यभर मला. राजवीर, एक विचारू? विचारा. मनोहर, काय विचारायचं आहे विचारा. उद्या मी मॉडेल झाल्यावर काय मॉडेल झाल्यावर? मी मॉडेल झाल्यावर मुलांना शिकवू शकेन ना? तुम्हाला शाळेत जायचंय? हा, म्हणजे ह्या कॅम्पेन नंतर शाळा रिजॉईन करायचा विचार करते. सांगा ना, मी शिकवू शकेन ना मुलांना? राजवीर, मनवा, मला असं वाटतं पण या गोष्टींवर नंतर बोलूया. आता मला या कॅम्पेनवर फोकस करणं महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे, खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ओके, या. चला आई बाबा, येते मी. मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आम्हाला सुद्धा. सेम. आणि येत जा वरचेवर. आणि तुम्हा दोघांना ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. काळजी घे. हो. आई मी हिला सोडून येतो. ये. हाय नितीश. हाय आई, मी आलोच. अगं तू का उभी? बस ना बाळा, बस बेटा. बस. हो. कशी आहेस तू? मी मस्त. आणि कसं काय येणं केलंस? नाही, सहजच भेटायला आले होते. आता आलीच आहेस तर खाऊन जाशील ना? काकू, आता ती नितीश बरोबर कोण होती? सुष्मिता, त्याची मैत्रीण. दोघं आता एकत्रच काम करतात. ओके. बरं ऐक ना,
तू बस, मी तुझ्यासाठी खायला आणते. हा आली. वा वा धना वा, काय भाजी केलीस वा. थँक्यू. आज मनवा वहिनींच्या पद्धतीने केली. हो ना, वाटलंच मला. मनवा, ही तुझी भाजी करण्याची पद्धत ना अप्रतिम आहे. रंजूला शिकव ना ती. पप्पा सिरियसली तुम्हाला ही भाजी आवडली आहे? अगं छान तर झाले, तुला नाही का आवडली? अगं खाऊन तर बघ, भाजी मस्त झाली आहे. ठीक आहे ना, कळलंय मला. प्रत्येकाने सांगायची गरज नाहीये. रंजू, मनवाकडून ही रेसिपी शिकून घ्या. हो म्हणजे काय, आता शिकूनच घ्यावं लागणार. आता मनवाला थोडाच वेळ मिळणार आहे घर कामासाठी. असं का बोलताय काकू तुम्ही? अगं म्हणजे तुझं आता मॉडेलिंग सुरू होणार आहे ना, तुला असं घरातल्या किरकोळ कामासाठी वेळ मिळणार आहे का मनवा? नाही रंजूताई, मी बनवीन ना जेवण मनवा वहिनींच्या पद्धतीचं. अगं पण तुझ्या हाताला मनवाच्या हाताची चव येणार आहे का धना? अहो असं काही नाहीये, त्या पण किती छान स्वयंपाक करतात. ठीक आहे, बघू आपण ते. पण काय ग मनवा, तू ऑफिसला गेली होतीस ना, झालं का तुझं फोटोशूट? नाही, उद्या होईल. मनवा तुला मज्जा येत असेल ना ग? पण म्हणजे सगळं खूप नवीन आहे ना माझ्यासाठी, पहिल्यांदाच करते. बघूया कसं जमतंय. राजवीर आहेतच सोबत. अरे हे काय, पोळी संपली तुझी? एक सेकंड. नको नको वहिनी. अरे असं कसं, एक घ्यावीच लागेल. मनवा, काही काळजी करू नकोस, सगळं छानच होणार आहे. आणि कोणतंही काम मनापासून केलं ना की ते चांगलंच होतं. तेव्हा काय होईल, कसं होईल हा विचारच तू मनातनं काढून टाक. मनवा, पण मला आश्चर्य वाटतं ना तुझं. म्हणजे जे सगळ्यात वरचढ निघालीस तू. आमच्या अख्ख्या खानदानात मॉडेलिंग वगैरे करायच्या फंदात कधी कोणी पडलं नव्हतं. आतापर्यंत आपल्या खानदानात स्वतःच्याच कंपनीत फ्रॉड पण कोणी नव्हता केला. राजवीर, अरे मी सहज बोललो. मनवाचं कौतुकच आहे मला. तू एवढं पर्सनली का घेतोयस? नाही, कोण कुठल्या इंटेन्शनने काय बोलतो ते मला आलंय लक्षात. पण मी सगळ्यांना परत एकदा सांगतो, या घरात कोणी काय करायचं आणि कधी करायचं ते मी ठरवेन. बाकी कोणी यात पडण्याची गरज नाही. अरे राजवीर, माई आता मी काय चुकीचं बोललो? अरे पण मला हेच कळत नाही, हे असले विषय तुम्ही जेवताना कशाला काढता? तू पण मलाच बोल. काका, तुम्ही प्लीज मनाला नका लावून घेऊ त्यांचं बोलणं. पण मग असं कसं बोलू शकतो हा? ऍक्च्युली त्यांना कामाचं टेन्शन असेल म्हणून चुकून तुमच्यावर राग निघाला असेल. म्हणून हे असं? मी बोलते ना त्यांच्याशी, तुम्ही नका काळजी करू. राजवीर, तुम्ही एवढं का चिडलात काकांवर? तुम्हाला
वाटतंय तसं कदाचित नसेल म्हणायचं त्यांना. तुम्ही उगाच एवढं चिडला. उगाच चिडलो म्हणजे? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की ते सहजच बोलून गेले असते. ते थोडं चिडण्यासारखं काय होतं? म्हणून तो माणूस या घरात राहतो कारण तुमची इच्छा होती. पण हे असं जर काही वागणार असेल ना, हाकलवून देईल मी त्याला, मला नाही फरक पडत. तुम्ही प्लीज एवढा टोकाचा विचार नका करू. नाही, बाकी काही असू दे म्हणा, पण तुमच्याशी असं वागलेलं मी नाही खपून घेणार. राजवीर, मी तुम्हाला या आधी सांगितलं, आता परत सांगते. तुमचे जे माझ्यावरचं जीवापाड प्रेम आहे ना, तीच माझी ताकद आहे. आणि ते पुरेसे आहे मला. पण केवढी चिडचिड करता तुम्ही, स्वतःलाच त्रास करून घेता आणि मग तुम्हाला त्रास झाला की मला पण त्रास होतो. असं भरल्या ताटावरून उठायचं असतं का? चला आता जेवून घ्या. नाही, नको. हो, असं काय उपाशी पोटी नाही हा झोपायचं. चला. पोट भरलंय माझं. नक्की? नक्की. ओके. आणि तुम्ही झोपून घ्या आता. उद्या फोटोशूट आहे ना तुमचं.